साधारण वर्षभरापूर्वी जालनामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची धाड पडली होती। अधिकारी पैसे मोजून थकले, पण नोटांचे बंडल संपतच नव्हते। त्यावेळेस तब्बल 390 कोटी रुपये हस्तगत करण्यात आले। जालनासारख्या छोट्या शहरात हा एवढा पैसा आला कुठून, हा प्रश्न सगळ्यांना पडला। मित्रांनो, या मागचं कारण आहे स्टील। आता ही स्टील इंडस्ट्री जालन्यामध्ये कशी सुरू झाली याची गोष्ट सुद्धा फार रंजक आहे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील जालना येथील बहुतांश जनता आजही शेती करते। तिथे कापूस, ऊस, सोयाबीनची शेती केली जाते। मात्र एकेकाली शेतीसाठी ओळखले जाणारे जालना आज भारतातील एक मोठे स्टील हब बनले आहे। हे कसे शक्य झाले तर मित्रांनो, मराठवाड्यातील जालना जिल्हा हा आकाराने महाराष्ट्रातील काही तालुक्यांपेक्षाही छोटा आहे। एकेकाली हैदराबाद मधील तालुका असणारा जालना आज छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन मध्ये येतो। महाराष्ट्राच्या मध्यभागी स्थित असणाऱ्या या जिल्ह्याच्या उत्तर पूर्वेला बुलढाणा जिल्हा, पूर्वेला हिंगोली, दक्षिण पूर्वेला परभणी, दक्षिणेला बीड आणि पश्चिमेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे। 1947 मध्ये जालन्याचा छत्रपती संभाजीनगर मध्ये तालुका म्हणून समावेश केला गेला होता। प्रशासकीय सुविधांना लक्षात घेऊन 1 मे 1981 रोजी परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यातील काही तालुक्यांचे विभाजन करून जालना जिल्हा बनवला गेला। अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी संपूर्ण देशभरातून वर्गणी गोळा केली जात होती। त्यावेळेस सुद्धा एकट्या जालन्यामधून तब्बल 13 कोटी 51 लाख रुपयांचा फंड प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासाठी पाठवला गेला। जालना जिल्हा हा पारंपरिक दृष्ट्या कृषीप्रधान भाग होता। ऊस, सोयाबीन, कापूस यासारख्या शेतीवर इथली अर्थव्यवस्था अवलंबून होती। औद्योगिक दृष्ट्या इथे फारशी प्रगती नव्हती आणि स्टील सारख्या मोठ्या उद्योगाची कल्पनाही कोणी केली नव्हती। पण 1970-80च्या दशकात भारत उद्योग क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याच्या तयारीत होता। अशातच इंदिरा गांधी पंतप्रधान असताना केंद्र सरकारचे पथक जालन्यात येऊन धडकले। पथकासोबत मीटिंगच्या वेळी जालन्यातील काही व्यावसायिक, श्रीमंत, गृहस्थ बसले असता 2 लाख रुपयांची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करून स्टीलचा बिझनेस उभा करण्यात येऊ शकतो यावर चर्चा सुरू होती। याच मीटिंग मध्ये एक व्यक्ती होते, त्यांचं नाव होतं शांतीलाल पित्ती। शांतीलाल पित्ती हे सधन कुटुंबातील तरुण होते। त्यांच्या वडिलांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता। जालना ट्रान्सपोर्ट या त्यांच्या कंपनीकडे त्यावेळेस स्वतःच्या मालकीचे 20 ट्रक होते। त्यामुळे त्यांच्यासाठी 2 लाख रुपयांची गुंतवणूक करणे फार अवघड नव्हते। शांतीलाल पित्ती यांनी या व्यवसायासाठी जालन्यातील संधी ओळखली। स्टील कारखाना उभारण्यासाठी लागणारे लायसन्स पित्ती कुटुंबाने स्टील कारखाना सुरू केला। येथूनच जालन्याच्या परिवर्तनाची सुरुवात झाली। सुरुवातीला कोळशाच्या भट्टीत तापून लोखंड वितळवलं जात असत। त्यानंतर त्यापासून नांगर आणि इतर अवजारांची निर्मिती केली जात असे। त्यानंतर 1970च्या उत्तरार्धात आणि 1980च्या दशकात काही उद्योगांनी स्क्रॅप मेटल म्हणजेच कचऱ्यातील धातू रियूज करून स्टील प्रोडक्शन करण्यास सुरुवात केली। त्याच दरम्यान मोठ्या स्टील कंपन्या नवीन धातूपासून प्रायमरी स्टील प्रोडक्शन करीत होत्या, पण जालन्यात सेकंडरी स्टील म्हणजे वापरलेल्या धातूपासून प्रोडक्शन करणे सुरू झाले। हे कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू करता येत होते आणि त्याला बाजारात चांगली मागणी देखील होती। याच वेळी बांधकाम क्षेत्र झपाट्याने वाढत होते, त्यामुळे स्टीलसाठी मोठी संधी उपलब्ध झाली। 1990 मध्ये लोखंड वितळवण्यासाठी पित्ती यांच्या कारखान्यात इलेक्ट्रिक मशिनरी वापरली जाऊ लागली। जालन्यात स्टील उद्योग वाढण्यामागे अनेक कारणे होती। पहिलं म्हणजे जालना हे महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आहे आणि छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांशी हे चांगल्या प्रकारे कनेक्टेड आहे। यामुळे स्टील डिस्ट्रीब्युशन करणे सोपे झाले। महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर स्क्रॅप मेटल म्हणजे जुने लोखंड उपलब्ध होते, जे रियूज करून स्टील मध्ये बदलता येत होते। अनेक स्थानिक व्यावसायिकांनी मोठी रिस्क पत्करून स्टील रोलिंग मिल्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली। त्यांनी मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरली आणि आपली प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटीची बनवली। 1990च्या दशकानंतर जालना हे स्टील उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे। आज इथे 25 पेक्षा अधिक स्टील रोलिंग मिल्स आहेत। TMT बार म्हणजे मजबूत स्टीलचे सरळ रॉड्स जे इमारती बांधकामांसाठी वापरले जातात। जालन्यात तयार होणारे स्टील महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर पुरवले जातात। कोणताही उद्योग हा मोठ्या आव्हानांशिवाय वाढू शकत नाही। जालन्याच्या स्टील उद्योगालाही काही मोठ्या अडचणी आल्या। भारतात इतर ठिकाणीही स्टील मिल सुरू झाल्याने स्पर्धा वाढली, स्क्रॅप मेटल महाग झाल्याने कच्च्या मालाच्या किमती वाढल्या व त्यामुळे उत्पादन खर्च वाढला। स्टील उत्पादनात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागते आणि प्रदूषण वाढू शकते, त्यामुळे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स सुद्धा निर्माण झाले। परंतु जालन्यातील उद्योजकांनी या आव्हानांचा सामना केला। त्यावेळी त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी वापरून एनर्जी इफिशियंट आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली
प्रोडक्शन पद्धती स्वीकारल्या. सोलर एनर्जी, पाण्याचा रियूज यांसारख्या सस्टेनेबल टेक्निक्सचा वापर केला. भारतात इन्फ्रास्ट्रक्चर आणि बांधकाम क्षेत्र वेगाने वाढत आहे. भविष्यात याचा थेट फायदा जालन्याला होणार आहे. नवीन महामार्ग, मेट्रो प्रकल्प, गृहनिर्माण योजना यांमुळे TMT बारची मागणीही प्रचंड वाढणार आहे. जालन्यातील स्टील उद्योग नवीन टेक्नॉलॉजी आणि एक्सपोर्टच्या संधीवर भर देऊन ग्लोबल लेवलवर आपला ठसा उमटवू शकतो. जर सरकारने योग्य पॉलिसी आणि सपोर्ट दिला तर जालना भविष्यात भारतातील सर्वात मोठे स्टील प्रोडक्शन केंद्र बनू शकते. तुम्हाला ही जालन्याची स्टील सिटी ऑफ इंडिया पर्यंत पोहोचण्याची गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला असेच उद्योग जगतातील प्रेरणादायक किस्से ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.